की यांना कीर्तनाचा छंद आणि कीर्तनाचं वेड आहे। या मंचावर यांनी सादर केलेली प्रत्येक निरूपणाची सेवा पुढच्या कीर्तनकारांसाठी एक अभ्यास असेल। जी सेवा आपल्या हातून सादर होते ते आपल्याकडून माऊली करून घेतात। आपण फक्त निमित्त आहोत ही गोष्ट त्यांच्या सेवेतून ते दाखवूनही देतात आणि आपल्यालाही ते जाणवतं। बरं, सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण योगेश महाराज नागरे यांना। हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण। पृथ्वी सोवळी आकाश सोवळे, पृथ्वी सोवळी आकाश सोवळे, मन हे ओवळे अभक्तांचे, मन हे ओवळे अभक्ताचे, मन हे ओवळे अभक्ताचे, ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे, ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे, असे खेळे मेळे ये जनी, असो खेळे मेळे ये जनी, असो खेळे मेळे ये जनी, ब्रह्मांड पंढरी सोवळी खरी, ब्रह्मांड पंढरी सोवळी खरी, कारिजे निर्धारी एका नामे, तारी सिरधारी एका नामे, तारी सिरधारी एका नामे, सोपान अखंड सोवळा प्रचंड, सोपान अखंड सोवळा प्रचंड, बोले वितंड हरिवेन, न बोलो वितंड हरिवेन, न बोलो वितंड हरिवेन, ब्रह्म हे सोवळे न देखे ओवळे, ब्रह्म हे सोवळे न देखे ओवळे, खेळे मेळे ये जनी, असो खेळे मेळे ये जानी, असो खेळे मेळे ये जानी, विठ्ठल 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 तरी कवर जारी ज्ञानदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संतोष महाराज की जय। प्रस्तुत आजच्या या कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग संपूर्ण जगाला अत्यंत सहजतेनं आणि सुलभतेनं शाश्वत सुखाचा अनुभव प्राप्त करून देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या पायाभरणीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांचा असून या अभंगातून सोपान काका महाराज भगवत निर्मित सृष्टीकडे किंवा सृष्टीतल्या काही जीवांकडे दोष दृष्टीनं पाहणाऱ्यांच्या ठिकाणचे दोष जावे, त्यांच्याही जीवनाचं कल्याण व्हावं, त्या कल्याणाची जागा आणि त्या कल्याणाचं साधन सांगून स्वतःचा आध्यात्मिक परिचय करून देतात। विठ्ठल विठ्ठल। ऐका मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये सोपान काकांची भूमिका फार मोलाची आहे। किती मोलाची आहे नीट ऐका मंडळी। हा समन्वयवादाचा विचार आला कुठून? तर आळंदीला आमच्या पाठामध्ये आमच्या गुरुजींनी आम्हाला एक मुद्दा असा सांगितला, ते एक म्हणाले की आपलं वारकरी एक मत आहे, तशी अनेकही मतं आहे। आपण पाहतो आता सुद्धा अनेक मतं आहेत। त्या काळामध्ये सुद्धा जे वारकरी विरोधातलं जे मत होतं, त्या मताचे जे विचारवंत होते, त्या विचारवंतांना जर ज्ञानोबरायांना काही सांगायचं असेल किंवा निवृत्तीनाथ महाराजांना काही सांगायचं असेल किंवा आईसाहेब मुक्तांना जर काही सांगायचं असेल,
त्यांना काही सांगायचं असेल तर ते पहिल्यांदा सोपान काका महाराजांना सांगायचे आणि मग सोपान काका महाराज ही माऊलींना किंवा निवृत्तनाथ महाराजांना किंवा आईसाहेबांना सांगायचे. म्हणजे वारकरी सोडून जे इतर मत आहे त्या मतामध्ये आणि वारकरी मतामध्ये समन्वय घालायचं काम जरी कोणी केलं तर ते सोपान काका महाराजांनी केलं. पण मी असं म्हणालो की वारकरी हा समन्वयवादी संप्रदाय आहे. मग समन्वयवाद काय करतो किंवा समन्वयाचा उपयोग कुठं होतो तर ज्या ठिकाणी गोंधळ आहे तिथं समन्वय उपयोगाचा असतो. गोंधळ जर मिटवायचं असेल तर समन्वयाशिवाय मिटत नाही. आणि गोंधळ का निर्माण होतो तर गोंधळ अज्ञानामुळे निर्माण होतो. असंच एक अज्ञान महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही वर्षापूर्वी निर्माण झालं आणि त्या अज्ञानामुळं हा शुद्ध तो अशुद्ध, हा पवित्र तो अपवित्र, हा चांगला तो वाईट असा गोंधळ माजला. या गोंधळाचा परिणाम या चारही भावंडांना भोगावा लागला आणि आपल्या वाट्याला जो परिणाम भोगावा लागला वाईट तो इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून हा गोंधळ मिटावा याच्याकरता लोकांचं आज्ञान जावं याच्याकरता लोकांना उपदेश करण्याकरता सोपान काका महाराज स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी लोकांना उपदेश करायला सुरू केला. तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात सोपान काका महाराज? पृथ्वी सोवळी आकाश सोवळे मन हे ओवळे अभक्ताचे. जे लोक म्हणत होते ना हे शुद्ध ते अशुद्ध, हे पवित्र ते अपवित्र, तर सोपान काका महाराजांनी सांगितलं बाबांनो ही भगवत निर्मित सृष्टी आहे. सोपान काका महाराजांनी उदाहरण देऊन सांगितलं ही जी सगळी सृष्टी जी आहे ना ही सगळी सृष्टी ही पंचमहाभूतांनी व्याप्त आहे. त्यातल्या 2 पंचमहाभूतांचं उदाहरण दिलं. पृथ्वी कशी आहे? सोवळी आहे. 16 शब्दाचा अर्थ आहे पवित्र. या अभंगामध्ये 5 वेळा 16 शब्द आलाय. 16 हा शब्द पवित्र या अर्थाने जरी आला असला तरी आपण 16 हा शब्द पूजेच्या वेळेला किंवा कर्मकांडाशी निगडीत आहे. पण या अभंगामध्ये 16 शब्दाचा अर्थ पवित्र या अर्थाने करूया. सोपान काका महाराज म्हणले तुम्ही ज्या पृथ्वीवर राहता ना बाबांनो ती पृथ्वी सोवळी आहे, पवित्र आहे. पृथ्वीच्या ठिकाणी कोणताही दोष नाही, अपवित्रता नाही. तुम्ही पहा ना आपण जन्माला पृथ्वीवर आलो, आपण वाढलो घडलो, आपण मरतो सुद्धा पृथ्वीवरती. लहानपणापासून आपण काय काय करतो? आपण पृथ्वीवरती खेळलोय बागडलोय. आपण आधी गली खोदल्यात, मग विहिरी खोदल्यात, अजून थोडं मोठं झाल्यानंतर भाऊबंधांची बांध खोदलेत. म्हणजे आपण खूप काही खोदलंय. पण पृथ्वी कधी म्हणते का? पृथ्वी म्हणते का? म्हणत नाही कधी. तुम्ही पहा ना पृथ्वीच्या ठिकाणी दोष नाही, पृथ्वीच्या ठिकाणी क्षमा नावाचा मोठा गुण आहे. आकाश सोवळे. दुसरं एक उदाहरण दिलं, आकाश सुद्धा सोवळा आहे. का सोवळा आहे? आकाश व्यापक आहे. आकाशाच्या ठिकाणी मलिनता येत नाही, मलिनता येत नाही. एवढे आपण कंपन्या चालतात, फटाके फोडतो, काय काय बॉम्बस्फोट होतात वगैरे वगैरे वगैरे, तरी आकाश कधी मलिन झालंय का? आणि जर या धुराने आकाश मलिन झालं असतं तर मागच्या आठवड्यात आम्ही एवढे ड्रोन फोडले तर आमच्या शेजारी आकाशच राहिलं नसतं. पण आकाशाच्या ठिकाणी मलिनता येत नाही. काय येत नाही? वेदांताच्या भाषेत सांगतो आकाश व्यापक आहे आणि व्यापकाच्या ठिकाणी कोणताही दोष संभवत नाही. विठाला 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 विठाला. मग तरी देखील आम्ही नावं ठेवतो. याच्या मागचं कारण काय? मन हे ओवळे अभक्ताचे. आमच्या मनाने बघा मनाचा दोष म्हणजे काय माहितीये का? वस्तुस्थितीला सोडून जे आमच्या मनाला वाटतंय तो मनाचा दोष आहे. शुद्ध आणि अशुद्धतेच्या कल्पना आपल्या मनानुसार आहे. सोपान काका महाराज सांगता सांगता एकाने हात वर केला प्रश्न विचारला की तुम्ही सांगितलं आकाश सोवळं आहे, पृथ्वी सोवळी आहे, पण आमचा प्रश्न असा आहे की आकाश आणि पृथ्वी हे जड आहे आणि जडाच्या ठिकाणी सोवळं आणि असोवळ्याचा काही विषय येतो, त्याच्या ठिकाणी नाही. काही चेतन आहे. सोपान काका अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जे चेतन आहे, जे सर्वज्ञ आहे आणि जे सोवळं आहे त्याचा विचार सांगतात. ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे. काका महाराजांनी सांगितलं तुम्ही म्हणता ना ते जड हे बघा ब्रह्म हे सोवळं न देखो ओवळं. ब्रह्माच्या ठिकाणी अपवित्रता नाही. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, मित्रत्वाच्या भूमिकेतून जा नाही तर शत्रूच्या भूमिकेतून जा, तुमचं कल्याण आहे. तुम्ही पुतना म्हणून जा नाहीतर तुम्ही जनाई मुक्ताई म्हणून जा, आमचं कल्याण ठरलेलं आहे. फक्त तिथं जाणं गरजेचं आहे. भगवंताच्या ठिकाणी सोवळे पण नाही, ते सगळ्या जगात भरून राहिलंय आणि खेळीमेळीनं आहे. खेळीमेळीनं कुठं राहता येतं? ज्या ठिकाणी उंच निचतेचा विचार नाही अशाच ठिकाणी आम्हाला खेळीमेळीचं वातावरण निर्माण करता येतं. मी मोठा, मी श्रीमंत, मी देखणा, मी सुंदर हा विचार आमच्या ठिकाणी असेल, आम्हाला खेळीमेळीचं वातावरण निर्माण करता येऊ शकत नाही. ब्रह्म सर्वत्र राहतं आणि खेळीमेळीनं राहतं.
ब्रह्म म्हणू शकत होते ना गोकुळामध्ये, मी 9 लाख गाया असणाऱ्या बापाचा मुलगा आहे. कुणाचा मुलगा आहे? 9 लाख. तुमची काय पात्रता माझ्यासोबत म्हणू शकत होते. पण भगवान असं म्हणाले नाही. भगवंताच्या ठिकाणी समभाव असल्याचा परिणाम भगवंतांनी सगळ्या मित्रांसोबत एकत्र 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 क्रीडा केल्या, एकत्र खेळ खेळले. कारण भगवंताच्या ठिकाणी कोणताही ओवळेपणा नाही, सोवळेपणा आहे, समभाव आहे. पुढे एकाने असा प्रश्न विचारला की सोपान काका महाराज, हा सोवळेपणा आमच्या ठिकाणी यावा असं जर आम्हाला वाटलं तर आम्हाला ब्रह्माकडे जावं लागेल, ब्रह्मांडात जावं लागेल. सोपान काका महाराज म्हणले जाण्याची गरज नाही, ब्रह्मांडच पंढरपूरला आलंय, तुम्ही झाला पंढरपूरला. ब्रह्मांड पंढरी सोवळी आहे खरी, पंढरी हीच खरी सोवळी आहे. कशी सोवळी आहे? जीवाचं सोडून द्या, येथील तृण आणि पाषाण तेही देव न जाणावे, एवढी एवढी पंढरी सोवळी आहे. पण पंढरपूरला जाऊन काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. लोक पंढरपूरला जातात पण काय करायचं? गोंगड्या बांगड्या पराती विळे कोयते हे नाही घ्यावं. पंढरपूरला जाऊन काय करावं? चंद्रभागे स्नान, विधतो हरिकथा, देवाचं नाव गावं, चंद्रभागेचं स्नान करावं. मग एकाने विचारलं नाम गाऊन होईल का? होईल म्हणे. नाम साराचेही सार, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. म्हणले बाकीचे साधनं काय करायची गरज आहे का? ते म्हणले वाटलंच तर तुम्ही भागवताला विचारा. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते कलौ केशव कीर्तनात. जे फळ तुम्हाला इतर कोणत्याही साधनानं मिळणार नाही ते केवळ भगवंताच्या नामानं मिळेल. एकदा त्या नामाचा आपण गजर करूया. विठोबा रखुमाई, मग त्यांनी विचारलं की सोपान काका महाराज नेमकं आता तुमची अवस्था काय आहे? त्यावेळी सोपान काका महाराज म्हणले मी स्वरूप दृष्टीनं अखंड आहे आणि कार्यदृष्टीनं प्रचंड आहे. सोपान अखंड 16 प्रचंड. मग आता तुम्ही काय करता? न बोले वितंड हरिवी न, मी हरी सोडून दुसरं काही बोलत नाही. मग सोपान काका महाराजांना एकाने विचारलं हरी सोडून दुसरं कोणतं बोलायचं? त्यावेळी काका महाराज असं म्हणाले हरी किंवा हरीच्या संबंधानं सोडून तुम्ही जे जे काही बोलता ते सगळं वितंड आहे, ते सगळं व्यर्थ आहे, असं तुम्ही बोलू नका. असा उपदेश सोपान काकांनी तुम्हाला आणि मला केलेला आहे. झालेली सेवा श्री माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. आई साहेब, योगेश महाराज, आपण 4 चरणाचा एकदम त्या अभंगाचं काय सूत्र आहे आणि तुम्हाला काय म्हणायचंय हे त्यामध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने सूत्र पद्धतीने हे विवेचन आपण खरं मांडलेलं आहे. जे अभंगाचा जो केंद्रबिंदू आहे हा तुम्ही अत्यंत सविस्तर मांडला. त्या एखाद्या केंद्रबिंदूच्या भोवती जसा एखादा ग्रह आहे आणि त्याच्या भोवती पूर्ण चांदण्या फिरत असतात तसं एक ग्रह तुम्ही 16 ओवळ्याच्या भोवती ठेवलं. पृथ्वी खराब होत नाही आणि आकाशही खराब होत नाही. आपल्याला या खरंच या मंचावर पुढील निकालासाठी खूप खूप शुभेच्छा. वा माऊली, एखाद्या वाक्याला मिरवण्याची पद्धत असते पण इथं प्रत्येक वाक्य गिरवण्याची गरज आहे अशी विधानं येत होती तिथून. आणि प्रत्येक विधानामागे त्यांनी केलेलं विचार मंथन किती असेल ते चिंतन मी इथं बसून करत होतो. कारण सामान्य नाही हो, एखादा गोंधळ मिटवायला समन्वय लागतो आणि एखादं अज्ञान असतं तेव्हाच गोंधळ माजतो. काय विधान आहे ती? सगळ्या महाराष्ट्राला असं ढवळून काढल्यावर जे काही हातात येईल आणि तो हा आजार आहे, हे डायग्नोसिस आहे महाराष्ट्राच्या समाज मानसाचं, समाज जीवनाचं. त्यामुळे तुम्ही केवळ कीर्तन नाही केलंय, या अभंगाला ज्याला आपण असं म्हणूया की त्याच्या पदापदाला झोंबून आणि जसा चरख्यात ऊस घालून त्यातला रस काढला जातो तसं या अभंगातून जे तत्वज्ञान आहे, जी सामाजिक बाब आहे, त्या सगळ्याची छान मांडणी केली. फार गोड सेवा, फार गोड सेवा. आणि अशा प्रकारचं वाक्चातुर्य, संत वाङ्मयाची यथार्थ दृष्टी, तत्वज्ञानाची मजबूत बाजू आणि त्यात तुम्ही थोडं भजन वाढवून अख्ख्या महाराष्ट्राला तृप्त कराल, माझी शुभेच्छा आहे. वा वा वा. अंतिम सेवा सादर झाले. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, कीर्तनकारांची शिस्त काय असावी तर यांना पाहावं, कीर्तनकारांची जीवनशैली काय असावी तर यांना पाहावं, कीर्तन सेवेबरोबर समाजसेवा कशी करावी हेही यांच्याकडून शिकावं. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्तीपरायण विष्णू महाराज ठोंबरे यांना. बहुत भाग्य भूमंडळा आले सकळा उदरावयावर कोणी आगावी.
परिपाकाने काही बहुत भाग्य भूमंडळा आले सकळ उद्धाराया वर्तुळ्या भावी लोका पाविती परिपाकाने काही सहज त्यांचा क्रीडा खेळ हाची मंगळ सुख करता वर्तुनिया गावी पावित्री परिपाकाने काही सहज त्यांचा क्रीडा खेळ हाती मंगळ सुख करता वर्तुळ्या गावी लोका पाविती परिपाकाने काही निळा म्हणे हे महिताळ ज्यांची आढळ धर्मक्रिया निळा म्हणे महिंदळ ज्याची आढळ धर्मक्रिया. निळा म्हणे हे महिताळ ज्यांची आढळ धर्मक्रिया वर्तोनिया दावीची लोका पाविती परिपाकाने काही वर्तोनिया दावीची लोका पाविती परिपाकाने बोला हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह झिजवणारे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचे परमशिष्य असणारे निळोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून निळोबराय या अभंगामध्ये साधुसंत महात्मे या भूतलावर कशा करता आले, साधू संतांनी कोणतं कर्तव्य केलं, साधू संतांचं वर्णन करणारा संत प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून निळोबराय म्हणतात की हो संत कशा करता या भूमंडळामध्ये आले. हो आले हा शब्द वापरला. हो वास्तविक विचार केला तर साधू संत स्वइच्छेने येतात. तुम्हाला आम्हाला यावं लागतं आणि भगवान परमात्माला आणावं लागतं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले भूमंडळा. निळोबरायच म्हणतात शोधोनिया आले संत. हो आले म्हणजे स्वतःच्या इच्छेनं आले. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं महाराज म्हणतात. आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे देहायका. हो मागच्या जन्मातलं कर्म भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला यावं लागतं आणि पांडुरंग परमात्म्याला आणावं लागतं. आणि लाही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. आणि अशा प्रकारचे संत स्वतःच्या इच्छेनं आले आणि संत आल्यामुळं भूमीला भाग्य प्राप्त होतं. निळोबराय वर्णन करतात. बहुत भाग्य भूमंडळा बहुत भाग्य भूमंडळा बहुत भाग्य भूमंडळा बहुत भाग्य भूमंडळा आले सकळा उद्धरावया आले सकळा उद्धरावया वर्तुनिया दावी लोका वर्तुनिया दावी लोका. संत महात्मे स्वतःच्या इच्छेनं आल्यामुळं महाराज भूमीला भाग्य प्राप्त झालं. बहुत भाग्य भूमंडळा. हो या पृथ्वीला महत्व आलं साधू संतांच्या मुळे. आज आपल्या महाराष्ट्राला ओळख कशामुळे महाराज
एखादा व्याख्याता एखादा प्रवचनकार ज्या वेळेला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आमची छाती फुगून येते. हो, कशामुळं? तर महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले आणि आमच्या महाराष्ट्राला महत्व प्राप्त झालं. या महाराष्ट्राला भाग्य प्राप्त झालं. ज्ञानोबराय, तुकोबराय ही सगळी संत मंडळी जन्माला आली. हो, आमच्या जिल्ह्याची ओळख परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठी मोठी संत मंडळी जन्माला आली. रंगनाथ गुरुजी परभणीकर आहेत, मारुतराव महाराज दस्तापूरकर आहेत, मोतीराम महाराज फळेकर आहेत, सोपान काका इसादकर आहेत, आमचे गुरुवर्य नथुराम बाबा क्याळकर आहेत, अवधूत गुरुजी संक्राळेकर आहेत. असे अनेक संत मंडळी आमच्या जिल्ह्यामध्ये जन्माला आली. म्हणून आमच्या जिल्ह्याला महत्व प्राप्त झालं. कशामुळं? तर आले सकळा उद्धारावया ही संत मंडळी जन्माला आली आपल्या भूमीमध्ये. त्या भूमीलाही भाग्य प्राप्त झालं. आणि ते संत कोण्या हेतून आले? तर सगळ्यांचा उद्धार करण्याकरता आले. महाराज म्हणतात सकळा भगवान परमात्मामध्येही सामर्थ्य आहे उद्धार करण्याचं आणि संतांमध्येही आहे. पण भगवान परमात्माच्या ठिकाणी साधू संतांनी एवढा औदार्य नाही. हो, तो उदार असेल, आहेही उदार, पण संतांनी एवढा उदार नाही महाराज. हो, साधू संतांनी सगळ्याचा उद्धार केला. हो, पशु पक्षी नवे नवे ज्यांनी साधू संतांना त्रास दिला त्यांचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य साधू संतांमध्ये आहे. आणि म्हणून आले सकळा उद्धारावया. निळोबराय म्हणतात की निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. देवाहुनी अधिक अशा प्रकारचं ते सामर्थ्य साधू संतांमध्ये. म्हणून आले सकळा उद्धारावया. आणि आल्याच्या नंतर कशा प्रकारचं वर्तन करतात? हो, निळोबराय म्हणतात वर्तोनिया दाविती लोका, वर्तोनिया दाविती लोका पाविती परिपाका आणि काही. सामान्य माणसांसारखं वर्तन करतात संत महात्मे. साधू संतांचं वाङ्मय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आमच्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्रामगीता तयार केली महाराज. साधू संतांच्या वाङ्मयामुळे आपल्याला इहलोकामध्येही सुख प्राप्त होतंय आणि परलोकामध्येही सुख प्राप्त होते. हो, 41 अध्यायाची ग्रामगीतेमध्ये आज जे काही आपल्या समोर गोष्टी घडायला आता, हुंडाबळीचं प्रकरण असेल, ग्राम आरोग्य असेल, वृक्ष संवर्धन असेल, पर्यावरण संवर्धन असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, याचे सगळं ग्रामगीतेमध्ये महाराजांनी वर्णन केलं. त्याचे सगळे उपाय ग्रामगीतेमध्ये सांगितले. आणि 31 आणि 32 या अध्यायामध्ये साधू संतांचं वर्णन करत असताना साधू संत कशा प्रकारे वर्तन करतात? लहान मुलाशी शिकवावे, आपुले पांडित्य दूर ठेवावे, तैसे वर्तती स्वभावे साधू संत जनासाठी. लहान मुलांना शिकवण्याकरता आपलं पांडित्य ते दूर ठेवतात. लहान मुलांप्रमाणे तुम्हाला आम्हाला शिकवतात, त्यांचा तसा स्वभाव आहे. अशा प्रकारचं वर्णन ग्रामगीतेमध्ये केलं. म्हणून आपले संत तुमच्या आमच्या करता सामान्यांसारखं होतात. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरी लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. असामान्य असणारे सामान्यांप्रमाणे वागतात. म्हणून संत नवती जगा मानसाच्या सारिखे, वर्तोनिया दाविती लोका. आणि काय करतात? तर पाविती परिपाका आणि काही. हो, स्वतःही पूर्णत्व पदाला प्राप्त झालेले असतात आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा पूर्णत्व प्राप्त करून देतात. सामान्य माणसांचं वर्तन जशा प्रकारे आहे तसं त्यांचं इथं आल्याच्या नंतर त्यांचा खेळ कसा आहे? तर महाराज म्हणतात सहज त्यांचा क्रीडा खेळ, सहज त्यांचा क्रीडा खेळ, सहज क्रीडा खेळ, सहज क्रीडा खेळ, सहज त्यांचा क्रीडा खेळ, सहज त्यांचा क्रीडा खेळ, सहज त्यांचा क्रीडा खेळ, सहज त्यांचा क्रीडा खेळ. हाची मंगळ सुख करता, हाचे मंगळ सुख करता, सुख करता वर्तुनिया दाविती लोका, वर्तुनिया दाविती लोका. इथं आल्याच्या नंतर एखाद्या वेळेला ते चमत्कार जरी करत असतील तरी निळोबराय म्हणतात की ही त्यांची सहज स्थिती आहे. मृत प्राणी जेवविले, स्त्रियांचे केले पुरुषही. ही कशी अवस्था आहे त्यांची? तर ही तो त्यांची सहज स्थिती. आणि लोका भक्ती प्रगटावया, लोकांना भक्ती मार्गाला लावण्याकरता हा त्यांचा सहज खेळ आहे. नवे नवे निळोबराय म्हणतात की त्यांच्या
या क्रियेमुळंच हे महितळ जे आहे ते संपन्न आहे. निळा मने हे महितळ त्यांची आढळ धर्मक्रिया. साधू संतांच्या क्रियेमधून धर्माचं रक्षण होते महाराज. आणि त्या संतांमुळेच तुमच्या आमच्या भूमीला भाग्य प्राप्त झालेलं आहे. भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सत्संगमम चलभते पुरुषाय दोये. साधू संतांच्या ज्या वेळेला आपली भेट होती त्यावेळेला आपल्या भाग्याचा उदय झालेला असतो. म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत बाय. झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठोबा कुमारी रामकृष्ण. आई साहेब, विष्णू महाराज यांनी निळोबारायांचा अभंग घेतला. अभंग सुंदर होता. बहुत भाग्य भूमंडळ आले सकळा उद्धाराया. त्यांनी फार छान अभंगामध्ये प्रवेश केला. संतांचं महात्म्य तुम्ही खूप मोठ्या पद्धतीमध्ये सांगितलं आणि निळोबारायांचं निरूपण छान पद्धतीमध्ये केलं. आपण या सोनी मराठी वाहिनीच्या या माध्यमातून या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण या मंचापर्यंत आलात. ही सुद्धा आपल्यावर संतांचीच कृपा आहे महाराज. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली, तर विष्णू महाराज, आपल्या अत्यंत साधेपणातूनही वाङ्मयाची आपण केलेली सेवा अशी डोकावत होती. कीर्तनकाराने एक्झॅक्ट कशातली तयारी करायची असते त्याचा उत्तम नमुना तुम्ही आमच्या पुढ्यात ठेवलात. तुम्हाला खूप शुभेच्छा. अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, संत श्रेष्ठ गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना धरून अमरावतीचं केलेले गुणगान कसं विसरायचं. यांच्या निरूपणातील प्रमाणांची सिद्धता आपल्या कीर्तन सारथ्यांना सुद्धा मोहात पाडते. आपण म्हणतो कळतं ते वळत नाही, पण जे कळाले ते जर योग्य वळणावर आलं तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले पुढचे सेवेकरी. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण पंकज महाराज पोहकार यांना. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. काय फुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा, कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा. काय फुललासी वरलिया रंगा, काय फुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जलनो हे डोंगा, नदी डोंगी परी जलनो हे डोंगा. काय फुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. तो का डोंगा परी भावनो हे डोंगा, तो का डोंगा परी भावन हे डोंगा. फुललासी वरलिया रंगा, काय फुललासी वरलिया रंगा. काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आला विठ्ठल आला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ चोकोबा महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा 4 चरणाचा सुंदर असा गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठाल. या अभंगाद्वारा महाराज मानवी जीवनामध्ये समतेची पातळी काय असतं, नवे नवे पारमार्थिक चोकटपणा कसा असावा असा सम्यक दृष्टी या अभंगाच्या माध्यमातून महाराज जगाला देतात. विठाल विठाल. काय भुललासी वरलिया रंगा हे पद या अभंगातील प्रत्येक चरणाचं अविभाज्य अंग आहे. प्रामुख्याने
मानवी जीवन जगाकडे आकर्षित आहे. नवे नव्हे या आकर्षणामुळे काही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापासून रक्षण व्हावं, किंबहुना वरवरच्या रंगाला भुलून जाऊ नये म्हणून त्या वस्तूचं किंवा पदार्थाचं आंतरिक निरीक्षण या अभंगात महाराज करायला सांगतात. विठ्ठल एखादी गोष्ट जीवनामध्ये साध्य करायची, प्राप्त करायचंय, तर त्याकरता त्या वस्तूची अंतस्थिती आपल्याला कळली पाहिजे, मूळ गाभा त्यामधला कळला पाहिजे, आत्मप्रचिती आली पाहिजे. ह्याकरिता महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात आमच्याकडे आंतरिक दृष्टी असली पाहिजे आणि ती सर्वांच्या ठिकाणी नसते. त्याकरिता विवेकाची भाषा काढावी लागते. माऊली म्हणतात वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी ओळखती मज ईश्वरा ते. विवेकाची भाषा म्हणजे काय, तर सार काय आणि असार काय हे कळलं पाहिजे. ह्याकरिता आम्हाला राजहंस पक्षी होता आलं पाहिजे. जर त्याला आपण खऱ्या अर्थाने दूध आणि पाणी जर मिश्रित करून दिलं तर तो फक्त दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. राजहंस हे चोच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता, तैशी तुझे ज्ञान स्पर्श चित्ता, दोष निर्दोषता उमगे. तात्पर्य काय, सार ग्रहण करता आला पाहिजे आणि असार टाकता आला पाहिजे. विठाल विठाल अभंगाच्या संबंधाने बोलायचं झालं तर पदार्थाचं बाह्यरंगाने ज्ञान होणे ह्याला प्रपंच म्हणतात आणि पदार्थाचं अंतरंगाने ज्ञान होणे ह्याला परमार्थ म्हणतात. सहजासहजी अंतरंग कळत नाही, नवे नव्हे त्याचा अधिकारीही सहजासहजी ओळखता येत नाही. खरं जर पाहिलं तर प्रपंचाचा अधिकारी ओळखला जाऊ शकतो. महागाचे कपडे घातले असेल, महागाच्या गाडीतून उतरला, महागाच्या बंगल्यात राहतो, हातामध्ये सोन्याचे अंगठे, आपण म्हणतो काय श्रीमंत माणूस आहे, बरं का. हा बाह्यरंग झाला. पण परमार्थाला पोचलेला मनुष्य कशावरून ओळखता? तुकोबरायांच्या भाषेमध्ये जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना, होका पंडित शहाणा. म्हणून वरपांगी परमार्थाचा अधिकारी कळत नाही, त्याला आतून जाणणारा लागतो. आणि त्याला कोण जाणतो? जो त्या परमार्थाचा तसा अधिकारी असतो तोच त्याला जाणतो. वरवरच्या आवरणाला जर आम्ही भुलत गेलो तर आमच्या हाती मात्र काही लागणार नाही, साध्यापर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून काय करा, अंतर्ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल सोवावे. याकरिता महाराज सांगतात काय करा, तुम्ही उसाचा सिद्धांत पहा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. हो उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, ओ भुलला शिवरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. महाराज पहिल्या चरणामध्ये अंतरंगाचं महत्व पटून देताना सांगतात उस डोंगा. डोंगा म्हणजे काय, तर वाकडा. ऊस वाकडा जरी असेल बरं का, पण त्यामधला रस आणि त्या रसाची गोडी ही वाकडी असू शकत नाही. ऊस काळा असू द्या, ऊस जाडा असेल, बारीक असेल, ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्या अंतरंगातला रस मात्र आम्हाला गोडवा निर्माण करून देतो. म्हणून काय केलं पाहिजे, आम्ही अंतरेची जाणीव निर्माण केली पाहिजे. बाह्यरंगाला जर आपण पाहिलं, पावळा आणि कोकिडा दोन्ही समान दिसतात बरं का, पण दिसायला दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. आपल्याला असं वाटतं जग बाह्यरंगाला भुललेलं आहे. एखाद्याच्या अंगात महागाचे कपडे असले, प्रेस केली असली, आपण म्हणतो फार श्रीमंत माणूस आहे. पण खरं जर पाहिलं तर ज्याने प्रेस केले त्याचे पैसे अजून उदार आहेत हे आपल्याला माहित नसतात. तुकोबराय सांगता उजळाया लो वाटा, हा उजळाया लो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. काय झालं, खरं काय खोटं काय सांगण्यासाठी आम्ही आलो. मग आता काय करा, अंतरंगामध्ये स्थिर व्हा. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कमान डोंगी परी तिरनो हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. कमान वाकडी असेल असू द्या, तीर मात्र सरळ आहे. तुम्ही काय करा, ध्येयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणून त्या कमांचा विचार करत बसू नका. आपला शुद्ध अंतकरण झालं पाहिजे, पदापर्यंत आम्हाला पोहोचता आलं पाहिजे. अरे हे कळलं नाही तर ते कधी कळेल. व्यवहार में ठीक नाही तो परमार्थ कैसे कर सके, गर परमार्थ ही ना कर सके तो ज्ञान कैसे भर सके, गर ज्ञान ही ना भर सके तो ध्येय कैसे धर सके, और इतना अगर नहीं ठीक तो भवसिंधू कैसे तर सके. विठाल विठाल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने काय करा, पाणी वाकडं असेल महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये, नदी डोंगी परी जलनो हे डोंगा, नदी डोंगी परी जलनो हे डोंगा, नदी डोंगी परी जलनो हे डोंगा, नदी डोंगी परी जलनो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, भुलला शिवरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. पाणी वाकडं असेल
असू द्या, पण नदी मात्र सरळ आहे का? त्या नदीचा विचार करू नका. असं म्हणतात ऋषीचं कूड आणि नदीचं मूळ विचारू नये. त्याचं कारण आहे पाणी सरळ आहे, निर्मळ आहे, सर्वांची तहान भागवणार आहे. ते कधी भेदभाव करत नाही. स्त्रियो वैश्वस्तता शूद्रास्तेपी यांती परागती. ते सर्वांना समान आहे. माऊली म्हणतात का आपुल्या घरी उजेडू पाडावा, पारखी या घरी अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. तसं पांड्याला माहित नाही याच्यामधला भेद काय. ते अंतकरण निर्मळ करतं, सर्वांना प्रेम देऊन जातं. आपणही पाण्याप्रमाणे निर्मळ व्हावं आणि अंतकरण शुद्ध करावं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमात्मा आपल्याला भेटेल आणि अंतरातला भाव शुद्ध होईल. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. चोका डोंगा परी भावनो हे डोंगा, चोका डोंगा परी भावनो हे डोंगा, चोका डोंगा परी भावनो हे डोंगा, चोका डोंगा परी भावनो हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा, डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. चोखा डोंगा परी भावन हे डोंगा. चोकोबराय सांगतात डोंगा म्हणजे काय हो. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला गरीब वाटत असेल, मी कोणत्या जातीचा आहे हे महत्वाचं नाही, बरोबर. मी पाहायला जरी माझ्या अंगामध्ये व्यंग वाटत असेल, पण मात्र माझा भाव शुद्ध आहे, अंतकरण शुद्ध आहे, हे तुम्हाला काय माहित. वाक्य असं आहे, जिथे भावाचा अभाव आहे तिथे भक्तीचा प्रभाव पडत नाही. दुसरा सिद्धांत, ज्याच्या बाह्यरंगामध्ये बदल झाला त्याला देवाकडे जावं लागतं, पण ज्याच्या अंतरंगामध्येच बदल झाला देवच त्याच्याकडे चालून येतो. तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. खरा भाव म्हणजे काय असं जर सांगायचं झालं तर त्यावेळेला चाललेला जो काही भेद होता, स्पृश्य असा भेद, तो या जातीचा त्या जातीचा. पण संत मायबाप म्हणतात वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं आहे, असा एकही समाज नाही ज्या समाजामध्ये संत नाही, आणि असा एकही संत नाही ज्याने वारकरी संप्रदाय स्वीकारला नाही. सकल संतांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं कार्य संतांनी केलं. ते म्हणतात माझा भाव शुद्ध आहे. देव भावाचा भुकेला, न पाही जात पाथ अथवा कला, साधा भोळाही उद्धरिला, ऐसा लौकिक जयाचा. म्हणून या प्रकारे आम्ही या सिद्धांतामध्ये भाव निर्माण केला आणि देव आपला असा केला. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हा विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. आईसाहेब, पंकज महाराज, आज अभंग होता चोखोबरायाचा. मला असं वाटतं ज्यांचा अभंग तेच भक्तीतले चोख होते म्हणून ते चोखोबराय. वा. आणि आपलं जे आजचं कीर्तन झालं ते चोखच झालं, रोखठोक ज्याला म्हणतात तसं. हृदयापासून असं व्यवस्थित वाटलं. म्हणून पांडुरंगाच्या दरबारात जाताना अगोदर चोखोबरायचं दर्शन आणि नंतरच आहे. ज्याला चोखोबरायासारखा भाव कळाला चोख, त्याला जीवन चोख जगता आलं. असं आपण सुंदर विवेचन केलं. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली. पंकज महाराज, एक तर सगळे आम्ही फार खुश आहोत. तुमचं गाणं आणि त्या गाण्याची शैली एकदम सहजता, आणि अशा दृष्टांत बहुल अभंगावर बोलताना सिद्धांतावरची पकड फारच महत्वाची. हे नेमके कशासाठी सांगितलंय आणि त्याच्या प्रत्येक पदाला आपण खूप छान न्याय दिला. कोणाही कीर्तनकाराचं प्रेम जडेल अशी ही रचना आहे. ईश्वरजी, एकच 5 सेकंदात बोलेन मी. महाराजांना सरळपणा मांडत असताना ही जी 3 उदाहरणं दिली आहेत, ऊस, कमान आणि नदी, याच्यातलं एक उभं आहे, एक आडवं आहे आणि एक असं बाग घेतलेलं आहे. अशा 3 वस्तू आहेत. ऊस उभा आहे, नदी आडवी आहे आणि कमान असं बाग काढलेला आहे. कोणाच्या मनात काहीच राहिलं नाही पाहिजे म्हणून सगळं उभं आडवं सरळ केलंय चोखोबारायांनी, आणि तुम्ही त्याला न्याय दिलात. वा वा. ईश्वरजी, हा चोखोबारायांचा अभंग महाराष्ट्राच्या कानातून मनापर्यंत बाबा महाराजांनी पोहोचवला. वा. कारण त्यांनी या अभंगाची गायलेली चाल ही प्रमाणित होऊन गेली. कदाचित तुम्ही त्या चालीत तो अभंग गायलाही असेल, कदाचित गाता. बाबा महाराजांनी गायलेली चाल, ऊस डोंगा परे
रसनो हे डोंगा. ओ उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा काय भुलला शिवरलिया रंगा भुलला शिवरलिया रंगा. वा वा वा, उत्तम सेवा झाली. अंतिम सेवेसाठी शुभेच्छा आणि आता निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. या चला माऊली, दोन्ही भागातील सेवेकरांची सेवा सादर झाली. पाहूया अंतिम 6 पैकी 5वं रत्न कुठलंय ते. जोरदार टाळ्या करूया आपल्या या सगळ्या सेवेकरांसाठी. तर हे आहेत आपल्या दोन्ही भागातील सेवेकरी. पाहूया अंतिम 6 पैकी आपलं 5वं कीर्तन रत्न कोण आहे ते. अंतिम 6 मध्ये जाणारं आपलं 5वं कीर्तन रत्न आहे हरिभक्ती परायण कल्याणीताई मोरे महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सेवा अशी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. माऊली, आपल्या कीर्तन सोहळ्यातील अंतिम 6 पैकी पुढचं रत्न मिळालं. उद्या पुन्हा पाहत राहा आपली हीच कीर्तन सेवा आपल्या कीर्तन सेवेकऱ्यांची. आनंद सोहळा, आषाढी पंढरी, कीर्तने गजरी वाळूवंटी. याच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसाला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासोबतच आपल्याला भेटणार आहे महाराष्ट्राचा पहिला लाडका कीर्तनकार. पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला रामकृष्ण हरी. चला चला कीर्तना